कारण की जेवढ्या डेटा आम्ही स्टडी केलेला आहे त्याच्यात एक बघितलं जात आहे सर की युरिनल इन्फेक्शन हे महिलांना खूप जास्त होत आहे. आणि त्याचा नेक्स्ट स्टेज किडनीवरती येतो आणि त्याच्या नेक्स्ट स्टेज मध्ये डायलिसिस येतं. तर महिलांना आता जसं पिरियडचे प्रॉब्लेम असतात, पीसीओडी असतात, पीसीओएस असतात, कोणाला सिस्ट होऊन जातं. आता यंग मुलींना हे म्हणजे प्रत्येकी 4 पैकी 2 मुलींना हा प्रॉब्लेम आहे. याच्यातून अवॉइडेशन करायचं असेल तर त्यांना काय करायला पाहिजे? बेसिकली तुम्ही हायजीन मेंटेन ठेवायला पाहिजे, हायड्रेशन मेंटेन ठेवायला पाहिजे. 60 kg अडल्टने 50 to 60 kg अडल्टने ॲटलीस्ट 2.5 to 3 लिटर वॉटर इंटेक डेली मेंटेन करायला पाहिजे. तुमचं जर काही हिस्ट्री असेल पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा थायरॉइड तर त्या लेवल तुम्ही गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करून त्या व्यवस्थित मेंटेन ठेवायला पाहिजे, चेक करत राहायला पाहिजे. हॉर्मोनल स्टडीची काही गरज असेल तर तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट प्लस नेफ्रोलॉजिस्टची कन्सल्ट करून तुम्ही ते प्लॅन करायला पाहिजे, कारण त्याचा पुढे प्रेग्नन्सीवर पण अफेक्ट होऊ शकतो, बेबीवर अफेक्ट होऊ शकतो, फिटसवर अफेक्ट होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जर प्रॉपर केअर घेतली नाही गेली तर डायबिटीज, हायपरटेन्शन, लॉंग टर्म युरिन इन्फेक्शन, अनट्रीटेड, इम्प्रॉपरली ट्रीटेड, इनएडिक्वेटली ट्रीटेड इन्फेक्शनमुळे किडनी फेल्युअर परमनंट होऊ शकतो.